आजचे अभिवचन स्तोत्रसंहिता याचा 126वा अध्याय आणि त्याचं 5वं वचन. या ठिकाणी असं लिहिण्यात आलं, ज्याश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. ख्रिस्तात प्रिय बंधू आणि भगिनींनो, स्तोत्र 126 हे एक आरोहण स्तोत्र आहे की जे आम्हाला एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट, आम्हाला आमचं एक उत्तेजन आम्हाला त्या वचनाच्या द्वारे, या 126व्या स्तोत्राच्या द्वारे आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतं. सियोन ही येरुशलेमेच्या शहरातली एक पर्वत म्हणा किंवा एक टेकडी म्हणा, आणि त्या सियोनेच्या असणाऱ्या ह्या पर्वतावरून किंवा ह्या टेकडीवरून अनेक वेळेस येरुशलेम शहराचा उल्लेख केलेला आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि ज्यावेळेस हे इस्रायल लोक किंवा यहुदी लोक बाबेलच्या बंदिवासामध्ये गेले आणि ख्रिस्तपूर्व 538मध्ये ज्यावेळेस हे बाबेलच्या असणाऱ्या बंदिवासातून येरुशलेमेला परत आले, तेव्हा ही पुनर्स्थापना अधिक मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आम्हाला एजराच्या आणि नेहम्याच्या पुस्तकांमध्ये त्याची प्रस्तावना आम्हाला पाहायला मिळते किंवा त्याच्या संदर्भात लिखाण केलेलं आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. पण ज्यावेळेस आम्ही स्तोत्रसंहिता 126 ह्या असणाऱ्या स्तोत्राकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, हे एक आरोहण स्तोत्र आहे की ज्यावेळेस येरुशलेमेच्या मंदिरामध्ये जात असताना यहुदी लोक हे स्तोत्र गात ते त्या ठिकाणी जात असत. स्तोत्र 126 आम्हाला आमच्या जीवनाच्या एका अद्भुत आणि अशा एका गोष्टीकडं लक्ष केंद्रित करायला लावतं. आणि त्यातल्या त्यात जर आम्ही 5वं वचन बघितलं तर त्या ठिकाणी म्हटलेले, जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. देव आमच्या जीवनामध्ये कार्य करत असताना प्रियांनो, अनेक वेळेस एक वेगवेगळ्या माध्यमातून तो कार्य करतो. ज्या प्रकारे तो माझ्या संगती कार्य करेल त्या प्रकारेच तो तुमच्या संगती कार्य करेल असं नाही. पण तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये एक महत्त्वाची गोष्ट प्रकर्षानं जाणवते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही गोष्ट त्या ठिकाणी असते. काहींच्या जीवनामध्ये ती दिसली जाते, काहींच्या जीवनामध्ये ती प्रगट होते आणि सहज रीतीने ती दिसली जाते. पण काहींच्या जीवनामध्ये ती गोष्ट सहजासहजी दिसत नाही. आत्मिक व्यक्ती ह्या नात्याने ज्याप्रमाणे देवाने आम्हाला जीव, आत्मा, शरीर या 3 गोष्टींनी घडवलेलं आहे. अनेक वेळेस आम्ही आमच्या आत्मिक जीवनामध्ये वावरत असताना किंवा ह्या भूतलावावर मार्गक्रमण करत असताना आमच्यासमोर बरीचशी आव्हानं आहेत. आणि ज्या वेळेस आव्हानं आहेत, ज्या वेळेस आम्ही कठीणतेमधून जातो त्यावेळेस आमच्या समोर अनेक वेळेस आम्ही आशाहीन होतो. अनेक वेळेस आमच्यासमोर दुःख येतं, आमच्यासमोर कष्ट येतात, आमच्यासमोर वेदना येतात, आमच्यासमोर भविष्याच्या चिंता येतात. दुःखाच्या काळामध्ये आम्ही नेमकं काय करावं आम्हाला हे कळत नाही. पण ज्यावेळेस आम्ही स्तोत्र 126 आणि 5व्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो त्यावेळेस आम्हाला हे समजून येतं प्रियांनो, जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात. होय माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आमच्या जीवनामध्ये, आमच्या आत्मिक जीवनामध्ये, ह्या जगामध्ये मार्गक्रमण करत असताना परमेश्वर आज आपल्या लोकांना सांगत आहे की दुःख, अश्रू आणि कष्टांची वेळ ही आमच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी नाही आहे. जे लोक दुःखाच्या काळात विश्वासाने परमेश्वरावर विश्वास ठेवून अश्रूंची पेरणी करतात, प्रार्थना करतात, सेवा करतात, विश्वासाने परमेश्वराशी केंद्रित होऊन, निष्ठावान होऊन परमेश्वरासंगती मार्गक्रमण करतात, त्यांच्या दुःखामध्ये, त्यांच्या कठीणतेमध्ये, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानामध्ये ते देवाला कधी सोडत नाहीत, देवाला कधी टाकत नाहीत, देवावर अविश्वासाचा ठपका कधी ठेवत नाहीत, देवाला प्रश्नचिन्ह, देवाच्या असणाऱ्या कार्यावर प्रश्नचिन्ह कधी ठेवत नाहीत. त्यांना एकच माहीत असतं की अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करत राहणं, अश्रुपूर्ण नेत्रांनी ते पेरत राहणं, कष्ट करत राहणं, देवाकडे आक्रोश करणं, देवाकडे
आक्रंदन करणं, देवाकडे शोक करणं, देवाकडे रडत राहणं, हे ज्यांना माहीत असतं, ही त्यांच्यासाठी एक अद्भुत आणि अलौकिक अशी पेरणी आहे. कारण ज्यावेळेस शेतकरी पेरणी करतो त्यावेळेस तो कापणीसाठी वाट पाहतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे वचन आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जर आम्ही अश्रुपूर्ण नेत्रांनी आमच्या स्वतःसाठी, आमच्या परिवारासाठी, आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या आव्हानांसाठी, आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या कष्टांसाठी, दुःखांसाठी, पीडांसाठी, आरोग्यासाठी ज्यावेळेस आम्ही अश्रूंची पेरणी करत आहोत त्यावेळेस खात्री बाळगा, विश्वास बाळगा, आम्ही थोड्याच दिवसामध्ये हर्षाने कापणीसुद्धा करणार आहोत. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमची अश्रूतील पेरणी आम्हाला आमच्या विश्वासामध्ये एक फार मोठा संकेत देते. आणि ते संकेत हा आहे की जेव्हा आपण संकटामध्ये असतो तरीही ज्यावेळेस आम्ही विश्वासाने मार्गक्रमण करतो, प्रार्थना करतो, प्रभूची सेवा निस्वार्थपणे, विश्वासूपणे ज्यावेळेस आम्ही करतो त्यावेळेस आम्ही अश्रूंच्या द्वारे ती पेरणी करत आहोत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, लक्षात घ्या, देव आमचे अश्रू वाया जाऊ देत नाहीत, तर ते अश्रू आमच्या जीवनासाठी, आमच्या भवितव्यासाठी बीज म्हणून त्याच्याकडे पाहतो. ते पेरलं जातं आणि ते एक ना एक दिवस उगवणार आहे, ते पीक वर येणार आहे आणि त्याची कापणी आम्ही करणार आहोत. हा विश्वास आम्ही आमच्या जीवनामध्ये बाळगणं गरजेचं आहे. कधी ना कधी योग्य वेळी देव भरभरून आशीर्वाद दिल्याशिवाय आम्हाला राहणार नाही. आणि तो जो क्षण असेल तो क्षण आम्ही हर्षाने कापणी करण्याचा समय असेल. आणि म्हणून हे लक्षात आम्ही ठेवणं गरजेचं आहे की आमचे आजचे अश्रू जे आम्ही प्रार्थनेच्या द्वारे प्रभूच्या राज्यात, प्रभूच्या सानिध्यामध्ये पेरत आहोत, उद्या तेच अश्रू आमच्यासाठी कापणीचा समय घेऊन उभे राहतील. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जर आम्ही स्तोत्र 30 आणि त्याच्या 5व्या वचनाकडे जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो, त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो. रात्री विलापाने बिराड केले तरी प्रातःकाळी हर्षध्वनी होतो. प्रिय देवाच्या लेकरांनो, आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की देवानं आमच्यासाठी हर्षध्वनी ठेवलेला आहे, देवाने आमच्यासाठी आनंद ठेवलेला आहे, देवाने आमच्यासाठी हर्षाने कापणी करण्याचा समय आम्ही ठेवलेला आहे. कारण देव आमची सेवा, आमचे कष्ट, आमचे अश्रू कधीच व्यर्थ जाऊ देणार नाही. परमेश्वराच्या राज्यासाठी केलेले कष्ट, त्याच्या नावासाठी घेतलेल्या वेदना, त्याच्या राज्याच्या वाढीसाठी घेतलेले कष्ट प्रभू कधीच विसरत नाही आणि प्रभू कधीच कोणाचा ऋणी राहत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही गलतीच्या पुस्तकामध्ये सुद्धा ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आम्हाला संत पौल ह्या गलतीच्या मंडळीला लिहित असताना तो फार मार्मिकतेनं एक महत्त्वाची गोष्ट लिहित असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. आणि तो 9व्या वचनामध्ये गलती 6:9 म्हणतो, चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देव आमच्या बाजूने उभा राहतो, देव आमच्या अश्रूंना पाहतो आणि देव आमच्या अश्रूंमध्ये, आमच्या अश्रूंच्याद्वारे आमच्या जीवनामध्ये उत्तर दिल्याशिवाय आमच्या जीवनामध्ये तो राहत नाही. कधीकधी आम्ही आमच्या जीवनामध्ये खूप मेहनत घेतो पण आम्हाला फळ दिसत नाही. पण प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे लक्षात घ्या की देव त्या सर्व गोष्टी पेरणी म्हणून आमच्या जीवनामध्ये तो ठेवत असतो आणि त्या योग्य समय तो आमच्या जीवनामध्ये हर्षाने कापणी करण्याचा समय तो आमच्या जीवनामध्ये आणतो. आणि म्हणून फक्त धीरानं मार्गक्रमण करत राहणं, त्या प्रभूवर विश्वास ठेवणं, त्या प्रभूच्या सानिध्यामध्ये चालत राहणं, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ मनामध्ये न आणता निस्वार्थ रीतीने, निसंकोचपणे त्या देवाबरोबर चालणं हे नितांत गरजेचं आहे. कारण आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये अनेक असे लोक माहिती आहेत, अनेक असे देवाचे सेवक माहिती आहेत की ज्यांनी परमेश्वराकडे आक्रंदन केलं, परमेश्वराकडे आक्रोश केला, परमेश्वराकडे ते रडले आणि देवानं त्यांचं जीवन बदललं. मोशे आम्हाला निर्गम 15:25 त्या ठिकाणी दिसतो
की ज्याने परमेश्वराला आर्ततेने हाक मारली. जेव्हा आम्ही विश्वासाने हाक मारतो तेव्हा देव आम्हाला आमच्या कठीणतेमध्ये मार्ग दाखवतो. आम्ही हन्नाचं उदाहरण पाहू शकतो की जी खिन्न मनाने रडत होती, संतान प्राप्तीसाठी अहोरात्र प्रार्थना करत होती आणि देवबापाने तिची प्रार्थना त्या दुःखामध्ये ऐकली. आमच्या दुःखी प्रार्थनेची, दुःखीत असणाऱ्या हृदयाची हाक देव नेहमी ऐकतो आणि त्या असणाऱ्या दुःखित हृदयाच्या हाकेचं उत्तर देवबाप नेहमी देतो. दाविदाचं आम्ही उदाहरण घेऊया. कठीणतेच्या काळामध्ये, पापामध्ये, संकटामध्ये तो आम्हाला परमेश्वराची स्तुती करत असताना त्या ठिकाणी तो दिसतो. मनापासून हाक मारणारा जो आहे त्याला देव उत्तर दिल्याशिवाय राहत नाही. आम्ही एलियाचं जीवन पाहतो. पहिले राजे 17 अध्याय आणि त्याच्या 20व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर आम्हाला त्या ठिकाणी एलिया परमेश्वराकडे आर्ततेने हाक मारत असताना आम्हाला दिसतो. आणि म्हणून जरी आम्ही देवाच्या सेवेमध्ये आहोत, जरी देवाच्या एका प्रगल्भ आणि परिपक्व सेवेमध्ये आहोत, तरी देवावर पूर्ण विश्वास ठेवत असताना देव आमच्या प्रार्थनेला कानाडोळा करत नाही, तर तो आमची आर्ततेची हाक ऐकल्याशिवाय तो राहत नाही, उत्तर दिल्याशिवाय तो राहत नाही. आम्हाला हिजकिया राजा माहिती आहे की ज्याने देवाकडे प्रार्थना केली तो भिंतीकडे वळला आणि त्याने आपला चेहरा भिंतीकडे वळवला आणि त्याने प्रार्थना केली की जे आम्हाला यशायाच्या 38व्या अध्यायामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आमची आर्ततेची प्रार्थना आमच्या आयुष्याची, आमच्या भविष्याची दिशा बदलू शकते, कारण ती बीज म्हणून त्या ठिकाणी काम करते. योनाचं जीवन घ्या, प्रभू येशूचं जीवन घ्या. त्या ठिकाणी स्पष्टपणे एका ठिकाणी म्हटलेलं आहे, आपला मित्र लाजार याच्यासाठी येशू रडला. एवढंच केवळ नाही, वधस्तंभावर असताना तो म्हणतो, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास. आर्ततेची हाक, वेदनेनं भरलेली हाक, देवानं त्या हाकेला अपमानित होऊ दिलं नाही. तर देवबापाने अत्युच्च पद ह्या प्रभूला, त्याच्या एकुलत्या एक पुत्राला त्या ठिकाणी दिलं. त्याने सुद्धा दुःखात आर्ततेने हाक मारली आणि त्याला प्रभू व ख्रिस्त म्हणून ही उपाधी त्याला मिळाली आणि पित्याच्या उजवीकडे बसून तो आजही आमच्यासाठी रदबदली करत आहे. आंधळा बार्तिमेय घ्या की जो येशूकडे ज्यावेळेस त्याला कळतं येशू त्या ठिकाणाहून चाललाय, तर त्या ठिकाणी दाविदाचा पुत्र येशू माझ्यावर दया करा असं त्या ठिकाणी आर्ततेनं तो ओरडू लागला. ज्यावेळेस आम्ही सतत आणि सतत देवाला हाक मारतो, ज्यावेळेस आम्ही सतत आणि सतत आमच्या अश्रूंच्या द्वारे पेरणी करतो, देव आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिल्याशिवाय राहत नाही. एवढंच नाही तर ज्या वेळेस इस्रायल लोक कठीणतेमधून गेले, गुलामगिरीमध्ये होते, निर्गम 2 आणि 23 आणि पुढची काही वचनं आम्हाला सांगतात, इस्रायल लोकांचा आक्रोश, त्यांचा असणारा आक्रंदन देवाने ऐकलं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, परमेश्वराला रडून आर्ततेने मनापासून हाक मारणं ही एक भक्ती आहे. आमच्या अशक्तपणामध्ये आम्हाला सशक्त करण्यासाठी देवानं त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला नेमस्त करून दिलेली ही एक स्ट्रॅटेजी आहे, ही एक शक्ती आहे, ही एक सामर्थ्य देवाने आमच्यासाठी उभं केलेलं आहे. आमच्या प्रत्येक काळामध्ये, आमच्या संकटामध्ये, आमच्या असणाऱ्या कठीणतेमध्ये जरी आम्हाला वाटत असेल की आम्ही अंधकारामध्ये आहोत, आम्ही कठीणतेमध्ये आहोत, आमच्या अंधकारातही देव आमच्या हाकेला प्रतिसाद देतो, आमच्या हाकेला उत्तर देतो आणि कापणी करण्यासाठी त्या अंधकारातून तो आम्हाला बाहेर काढतो. आम्ही एकटे असो किंवा आम्ही कसे असो, देव आमच्या संगती राहतो. देव आमच्या केलेल्या असणाऱ्या प्रत्येक साधेला तो प्रतिसाद दिल्याशिवाय तो राहत नाही आणि म्हणून देव आमच्या प्रार्थनेला उत्तर दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही हे लक्षात घेणं गरजेचं आहे, जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील. कापणीचा समय हा आम्हा प्रत्येकासाठी देवबापाने नेमस्त केलेला आहे. प्रश्न आहे, काय आम्ही अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करणार आहोत का?
आमच्या लेकरांसाठी, आमच्या परिवारासाठी, आमच्या मंडळीसाठी, आमच्या शेजारच्या पाजारांसाठी, आमच्या मित्रमंडळीसाठी, आमच्या कामासाठी, जगाच्या असणाऱ्या परिस्थितीसाठी, येणाऱ्या संकटांसाठी, ज्या पद्धतीने आम्ही मार्गक्रमण करत आहोत त्याच्यासाठी काय मी अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करायला तयार आहे का? आमचं मन ह्या जगानं इतकं कठीण करून टाकलेलं आहे प्रियांनो, की आम्हाला आमच्या कठीणतेमध्ये आम्हाला ह्या गोष्टी दिसत नाहीत. पण देवाचं वचन आज आम्हाला रिमाइंड करत आहे की आम्ही अश्रुपूर्ण नेत्रांनी देवाकडे प्रार्थना करणं, पेरणी करणं नितांत गरजेचं आहे. ही पेरणी ज्यावेळेस केलेली उगवेल त्यावेळेस कापणीसाठी देव आम्हाला सक्षम करेल, देव आम्हाला उभं करेल. प्रेमळ देवबापा, आम्ही प्रार्थना करतो प्रभू, आज जरी आमच्या जीवनामध्ये कठीणता असेल, आज जरी आमच्या जीवनामध्ये अंधकार असेल, पण प्रभू अश्रुपूर्ण केलेली ही पेरणी देवबापा तू मान्य करणार आहेस. कारण प्रभू हे आम्ही तुझ्याकडे सादर करत आहोत. आणि देवबापा तू आम्हाला लज्जित होऊ देणार नाहीस, तू आम्हाला अपमानित होऊ देणार नाहीस. तर प्रभू योग्य समय कापणीसाठी तू आम्हाला तयार करत आहेस, तुझ्या सामर्थ्याने भरत आहेस. देवबापा हन्नेने केलेली प्रार्थना तू ऐकलीस आणि त्या प्रार्थनेचं उत्तर देवबापा तू दिलंस. देवबापा कितीतरी असे सेवक आहेत की ज्यांनी आर्ततेने तुला हाक मारली, अश्रू गाळले आणि त्यांच्या प्रार्थनेला तू अपमानित होऊ दिलं नाहीस. देवबापा आम्ही प्रार्थना करतो, आम्हा संगतीत राहा. आजचं दिवसभरातलं असणारं आमचं कार्य तू आशीर्वादाचं तू कर आणि तुझं गौरव तू करून घे. प्रार्थना येशूच्या द्वारे केली आहे म्हणून तू ऐक. आमेन.